नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर नवोदयमध्ये असे 3 विषय आहेत: अंकगणित, मानसिक क्षमता चाचणी आणि भाषा. भाषा म्हणजे मराठी उतारे, मराठीमधला थोडा भाग. तर आपण इथे तिन्ही विषयाची पूर्ण तयारी करून घेणार आहोत. तर आज आपण मानसिक क्षमता चाचणी हे घेऊया आणि त्याच्यामधला पहिला घटक घेऊया, वेगळे पद शोधा. चला बघूया. या आकृतीमध्ये 4 आकृत्या दिलेल्या आहेत. या आकृतीमध्ये कोणता घटक वेगळा आहे ते शोधायचं आहे. चला तर इथे 4 ऑप्शन आहेत आणि 4च आकृत्या आहेत. त्याच्यामधली एक वेगळी कोणती आहे ते शोधायचं आहे. याच्यामध्ये उजव्या साईडला ब्लॅक डॉट आलेला आहे, याच्यामध्ये डाव्या साईडला आलेला आहे आणि सी मध्ये डाव्या साईडला आलेला आहे आणि हे पण डाव्या साईडला आलेला आहे. मग अशी वेगळी आकृती कोणती ते शोधायची. जर आपण आकृती फिरवली तर हा कुठे येणार? उजव्या बाजूला. हा कुठे येणार? हा पण उजव्या बाजूला वरच्या ठिकाणी. आणि हा वर उजव्या बाजूला न येता डाव्या बाजूला येणार. आणि ही जर आपण फिरवली तर ही उजव्याच बाजूला ब्लॅक येणार. मग याच्यातली वेगळी कोणती? हे इथे हा जो आहे ही डाव्या बाजूला येणार. म्हणून आकृती क्रमांक ऑप्शन क्रमांक सी येणार, वेगळं. आता इथे काय दिलेलं आहे? प्रश्न क्रमांक 2. यामध्ये हे घड्याळाच्या जे अंक असतात त्या ठिकाणी ॲरो दिलेला आहे. या आकृतीमध्ये पण घड्याळाचे जे अंक असतात त्या ठिकाणी ॲरो दिलेला आहे. आणि या ठिकाणी पण ज्या ठिकाणी अंक असतात त्या ठिकाणी ॲरो दिलेला आहे, दोन्ही ॲरो. आणि या ठिकाणी बघा, सी मध्ये, ऑप्शन सी मध्ये एक ॲरो परिघाजवळ दिलेला आहे. बाकीच्या आकृतीमध्ये अंकाच्या ठिकाणी दिलेले आहे आणि या ठिकाणी ॲरो हा परिघाजवळ दिलेला आहे. म्हणून उत्तर काय येणार आपलं? ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 3. यामध्ये काय दिसते तुम्हाला वेगळं? बघा, 1 2 3, 1 2 3 आणि 1 2 3 4, 1 2 3 4 5. बघा, याच्यामध्ये 5 साईड आहेत. 1 2 3 4 5 आणि राऊंड पण 5 आहेत. याच्यामध्ये 4 आहेत आणि याच्यामध्ये साईज पण आपल्या 4 आहेत. आणि याच्यामध्ये पण 4 बाजू आहेत. 4 बाजू आहे आणि 1 2 3 राऊंड किती दिलेले आहेत? 3. आणि ऑप्शन क्रमांक 1 मध्ये 1 2 3 आणि याच्यामध्ये बाजू दिलेल्या आहेत 3. म्हणून मोठ्या राऊंडमधून ज्या मधल्या राऊंडमध्ये जे बाजू आहेत ते याच्यामध्ये दिलेलं आहे. मग ऑप्शन क्रमांक वेगळा कोणता येणार आहे? आकृती क्रमांक बी येणार आहे वेगळा, कारण की याच्यामध्ये 4 बाजू दिलेल्या आहेत आणि राऊंड आपले 3च आहेत. चला प्रश्न क्रमांक 4 घेऊया.
याच्यामध्ये हे बघा ए बी सी आणि डी याच्यामध्ये किती रेषा दिलेल्या आहेत? 1 2 3 4. याच्यामध्ये 1 2 3 4. याच्यामध्ये 1 2 3 आणि हे 4. आणि याच्यामध्ये 1 2 3 4 5. मग आपल्याला आकृती क्रमांक वेगळा कोणती येणार आहे? आपली आकृती सगळ्यात या तिन्ही आकृतीमध्ये 4 4 रेषा आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये 5 रेषा आलेल्या आहेत. मग आपला ऑप्शन क्रमांक डी येणार, वेगळी. प्रश्न क्रमांक 5. याच्यामध्ये ट्रायंगल दिलेले आहेत, त्रिकोण दिलेले आहेत. आणि यामध्ये जर आपण या बी सारख्या स्थितीत जर आपण ह्या तिन्ही आकृत्या करून पाहिल्या तर वेगळी आकृती कोणती येणार ते शोधायचं आहे. तर हे बघा, इथे ही झाली बी आकृती आपली. नंतर ए वाली करून बघू आपण. ही झाली बी, ही आकृती झाली आपली ए. आकृत्या फिरून बघा, तुम्हाला ही जी उजव्या साईडची जी रेष आहे ती कोणत्या साईडला जाणार, आणि ही झाली आपली सी आकृती. तिन्ही आकृत्यामध्ये आकृती क्रमांक आपल्याला बी, ए आणि डी ही जी रेष आहे उजव्या साईडला आलेली आहे आणि सी नंबरमध्ये ही डाव्या साईडला गेलेली आहे. म्हणून उत्तर क्रमांक काय येणार आपलं? ऑप्शन क्रमांक सी. आता याच्या प्रश्न क्रमांक 6. आता याच्यामध्ये काय दिलं? आर यू एन. याच्यामध्ये यू एन आर, एन के यू आणि आर एन यू. मग याच्यामध्ये वेगळं पद शोधायचं आपल्याला, वेगळी आकृती. तर याच्यामध्ये पण आर यू एन दिलेला आहे, याच्यामध्ये पण आर यू एन दिलेला आहे आणि ऑप्शन क्रमांक 4 मध्ये पण आर एन यू दिलेला आहे. म्हणजे तिन्ही आकृत्यामध्ये आर यू एन दिलेला आहे आणि तिसऱ्या क्रमांकामध्ये के एन यू दिलेला आहे, म्हणजे एन के यू. इथे मिसिंग वर्ड कोणता आहे आपला? आर आहे. म्हणून उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक सी येणार. आता प्रश्न क्रमांक 7 घेऊया. याच्यामध्ये काय दिलेलं आहे? वाहनं दिलेले आहेत. तर वेगळं वाहन कोणतं येणार आहे? ऑप्शन क्रमांक सी. कारण की हे तिन्ही जे आहेत, बैलगाडी आहे, सायकल आणि रिक्षा, हे रस्त्याने चालणारे आहेत वाहन, आणि हे पाण्यात चालणार आहे जहाज. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8. यामध्ये काय दिलेले आहे? काटकोन दिलेले आहेत. याच्या तिन्हीमध्ये काटकोन दिलेले आहे. दिसते का तुम्हाला? तर प्रश्न क्रमांक 8 मध्ये चारही ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये काय दिलेले आहे? त्रिकोण. बघताना त्रिकोण, काटकोन असे दिसतात. आणि हे बघा, ए पण आपला लघुकोन आहे
सी पण लघुकोन आहे आणि डी पण लघुकोन आहे, पण बी बघता क्षणी आपल्याला लक्षात येतो बी लघुकोन नाही, बी काटकोन आहे, म्हणून आपली आकृती क्रमांक 2 येणार वेगळी. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9. या 9 मध्ये काय दिलेलं आहे? चौकट दिलेले आहे. ठिपक्याचे स्थान लक्षात घ्या. या आकृतीमध्ये ठिपक्याचे स्थान लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे बी, सी, ए, डी या आकृत्या फिरवा. म्हणजे प्रत्येक आकृतीत ठिपक्याचा संदर्भात इतर चिन्हाचे स्थान लक्षात घेता येईल. म्हणजे आपण जर आकृत्या फिरवल्या तर यामध्ये ठिपक्याचे स्थान लक्षात घ्यायचे आणि ठिपक्याचे स्थान लक्षात घेऊन आपण जे चिन्ह आहे त्याच्याकडे लक्ष जर दिलं तर आपल्याला वेगळी आकृती कोणती दिसणार? डी. ऑप्शन नंबर डी. आता आपला शेवटचा प्रश्न 10 नंबरचा. आता याच्यामध्ये मोठा राऊंड दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये 3 छोटे छोटे राऊंड दिलेले आहेत गोल गोल. बघा, बघताना तिन्हीही सारखे दिसतात, पण त्याच्यामधला वेगळा शोधायचा आपल्याला. आपण पेपरला जाताना पेपरमध्ये काय करतो, घाईघाई तिन्ही सारखेच दिसतात, मग गडबड सडबड कोणता पण सोडून टाकतो. एक ऑप्शन ए मध्ये बघा, हे तिन्ही पण असे वेगवेगळे आहेत आणि बी मध्ये पण हे एका याच्यामधून राऊंड गेलेला आहे आणि ए मध्ये पण पहिला राऊंड आणि दुसरा राऊंड एका राऊंड मध्ये गेले. याच्यामध्ये पण 2 गोल एकामधून एक गेले. तिसऱ्या याच्यामध्ये एक सेपरेट आहे आणि एका गोलमधून दुसरा गोल गेला आणि चौथ्या आकृतीमध्ये एक गोल आहे, त्याच्यामधून दुसरा गोल गेला आणि त्याच्यामधून तिसरा गोल गेला. मग आपली उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक डी हे येणार. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.